मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यं निर्वाणमार्गमनवद्य गुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे। लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आत्मानुशासन हा ग्रंथ आम्ही बघतो आहे आणि आत्मानुशासन मध्ये आम्ही पाहिलं की जीवनामध्ये प्रत्येक जीवाची अभिलाषा किती असते। जगातील संपूर्ण वस्तू जणू काही माझ्याच साठी निर्माण झालेल्या आहे आणि त्यांचा भोग घेणं मला घेतलाच पाहिजे, अशा प्रकारची एक भोगांकडे अति वाढलेली लालसा आज आम्हाला जीवनात दिसत आहे। भोगतृप्तीची साधना आमच्या जवळ मर्यादित आहे आणि इच्छा अनगिनत आहे। या इच्छा तृप्त न होणाऱ्या आहे। इच्छा अशा आहे की एक इच्छा निर्माण झाली ती शमते न शमते तोच दुसरी आकांक्षा मनामध्ये तयार आहे। जेवताना सुद्धा आम्ही बघतो एक घास आमच्या हातात असतो, दुसरा घास आम्ही चावत असतो आणि त्याचाही आम्ही स्वाद घेत नाही, तर आम्हाला परत तो दुसरा खाण्याची तिसरा खाण्याची अशी लालसा जीवनात असते। भोगांचं देखील असंच आहे की एक भोग तृप्त झाला असं वाटते न वाटते तोच दुसऱ्या प्रकारची इच्छा तिथे निर्माण होतेच होते। म्हणून भोग म्हणजे इच्छा आणि इच्छा तृप्ती यांचा कधीही सुमेळ जीवनात सापडत नाही आणि जोपर्यंत इच्छा आणि इच्छा तृप्ती यांचा मेळ बसत नाही तोपर्यंत आम्हाला खऱ्या अर्थाने त्या सुखाची महती कळत नाही। म्हणून आचार्य या ठिकाणी सांगतात की आमचा हा मनाचा गड्ढा जो आहे, हा आशा जो आहे, या आशांना आम्हाला सीमित करायचं आहे। आमचं जे आम्ही आज अनगिनत अशा प्रकारच्या इच्छा निर्माण करून घेतलेल्या आहे आणि आम्ही भौतिकतेच्या ज्या आहारी गेलेले आहे, या भौतिकतेला समेटून आम्हाला आमच्या स्वरूपामध्ये स्थिर होता येतं का, आमच्या गरजा मिनिमाइज करता येतात का, याला आम्हाला बघायचं आहे। अनावश्यक गरजा आमच्या जीवनातून आम्हाला डिलीट करायच्या आहे। आज आम्ही जर बघितलं तर अनावश्यक गरजा इतक्या आहे की त्या जर आम्ही कमी केल्या तर आमचं जीवन सुचारू रूपाचं पण होऊ शकतं। तर अशा तऱ्हेने आचार्यांनी ही आम्हाला अनुशासित होण्याची गोष्ट शिकवली। नंतरच्या आता याच्यामध्ये सांगतात की आमच्या विषयांची तृप्ती होणं न होणं हे कशाच्या अधीन आहे। आम्ही इच्छा करावी आणि आमच्या इच्छेची तृप्ती व्हावी असं तर जीवनात होतच नाही। अनेक इच्छा ह्या अतृप्ती असतात आणि काहीच इच्छांची आमची पूर्ती होते आणि ज्या काही आमच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे ते आमचं सुकृत आहे, दैव आहे, पुण्य आहे। मागे आम्ही काहीतरी भूतकाळामध्ये चांगल्या गोष्टी केलेल्या आहे आणि त्यामुळे आज आमच्या इच्छा जीवनात तृप्त होतात आहे। जर आम्ही खूप प्रयत्न केले आणि प्रयत्न करून सुद्धा देखील आमच्या इच्छा जर तृप्त होत नसतील तर नक्की समजायचं की आमचं भवितव्य म्हणजे आम्ही जे घडवलेलं जीवन आहे, आमचे जे संस्कार आहे ते अजूनही पूर्णपणे योग्य झालेले नव्हते। पुण्य आमच्या पाठीशी नाही, आमचा असाताचा उदय आहे आणि त्यामुळे आम्हाला अशा प्रकारची विपरीतता जीवनात भोगावी लागते। आणि आचार्य आता या 37 नंबरच्या गाथेमध्ये
आम्हाला पुण्योपार्जन करण्याची प्रेरणा करत आहे. ते सांगतात अतएव विषय सुखम विहाय, विषय सुखाला सोडून विशिष्ट पुण्योपार्जनार्थम एव मुनयः प्रवर्तन्ते शरीरादे तस्मिन् सती एव संभत्वात इति दर्शयन. म्हणजे काय आम्ही करायला पाहिजे हे आचार्य या ठिकाणी सांगतात. आयुष्रीव पुरादिकं यदि भवेत् पुण्यं पुरोपार्जितं स्यात् सर्वं न भवेन्न तच्च नितराम् आयाति तेऽप्यात्मनि इत्यार्यासु विचार्य कार्यकुशला कार्येऽत्र मन्दोद्यमः द्रागागामि भवार्थमेव सततं प्रीत्या यतन्तेतराम. आमच्या जीवनामध्ये आम्ही जे काही आज आमच्या जवळ पैसा आहे, सुबत्ता आहे, शारीरिक स्वास्थ्य आहे किंवा आमचं शरीर सुंदर आहे, आम्ही बलसंपन्न आहोत, या ज्या काही सुविधा सोयी आमच्या जीवनात दिसत आहे, या का आहे? जर अनेक लोकांचं जीवन आम्ही बघितलं तर आम्हाला असं बऱ्याच वेळेला दिसतं की बऱ्याच लोकांना एखादं व्यंग असतं, बऱ्याच लोकांजवळ दारिद्र्य असतं, कुणाजवळ शारीरिक अनुकूलता नसते किंवा पैसा नसतो. अनेक अशा प्रकारच्या अभावात्मक जीवनाचा त्यांना सामना करावा लागतो. आज जीवन जगण्यासाठी आमच्या जवळ ज्या सुविधा आहे या आम्हाला का प्राप्त झाल्या आणि बाकीच्यांना का नाही, किंवा आमच्या जवळ जे नाही ते का नाही, या प्रश्नाचं आम्ही उत्तर स्वतः शोधायचं आहे. आणि उत्तर जेव्हा शोधतो आहे तेव्हा त्या चुकीसाठी सर्वस्वी मला माझी जबाबदार आहे, ही त्या ठिकाणी उत्तरदायित्व पण त्या चुकीचं स्वीकारायचं आहे. जर अभाव असेल किंवा मला असं वाटत असेल की माझ्याजवळ हे कमी आहे, तर ते का कमी आहे याचं उत्तर हे आहे की आम्ही तशा प्रकारचं पुण्य जीवनात केलं नाही. आमचं जे पुण्य आज कदाचित असेल ते पापानुबंधी पुण्य असेल. आम्हाला पुण्यानुबंधी पुण्य हवं आहे. आजही आम्ही पुण्य भोगतो आहे आणि पुढेही आम्हाला पुण्यच उपार्जित होईल अशा प्रकारचं आम्हाला बघायचं आहे. अनेक गोष्टी आहे, पापानुबंधी पाप, पापानुबंधी पुण्य, पुण्यानुबंधी पाप आणि पुण्यानुबंधी पुण्य, याच्यामध्ये आम्हाला सिलेक्शन करायचं आहे. जर एखाद्याच्या जीवनात आजही काही नाही तर त्याचं समजायचं आणि तो हाय हाय करत असेल, तिथे समाधानी नसेल की मला हे नाही, दुसऱ्यांकडे तो बघत असेल, तर समजायचं की त्याचा मागचाही पापाचा उदय आहे आणि आताही तो पापच बांधत आहे. एखादे साधू संत असे असतात की त्यांच्याजवळ अलोट संपत्ती आहे, पण त्यांनी त्या संपत्तीचा त्याग केला आणि मुनी दीक्षा धारण केली. त्यांच्या जीवनात समजायचं की त्यांना पुण्यानुबंधी पुण्य आता त्यांचं आहे. आजही ते पुण्यच कमवत आहे आणि मागचंही पुण्य त्यांच्या जवळ होतं. अशा प्रकारे ह्या गोष्टी लावून आम्ही पण आमच्या जीवनात हाच विचार करायचा आहे की आज अभाव का आणि प्राप्त आहे ते का. या ठिकाणी आचार्य तर सांगतात की या जीवाने पूर्वभवात पुण्य उपार्जित केलेले होते, म्हणून आयु श्री वपू आदिकम यदि भवेत, हे सगळं जर ते मिळालं असेल तर पुण्य पुरा उपार्जितम, पुरा म्हणजे पूर्वी त्यांनी उपार्जित केलेलं आहे. आणि स्यात् सर्वम न भवेत, आणि ह्या सगळ्या गोष्टी जर जीवनात नसतील तर काय आहे, तच्च नितराम आयाती अपि आत्मनी. कितीही प्रयत्न केले, कितीही एखाद्यानी अनेक प्रयत्न केले पण त्याला कितीही धंदे टाकले, त्यांनी काहीही केलं तरी त्याच्यामध्ये त्याला पैसा मिळत नाही. कष्ट तो सहन करतो आहे पण त्याची फलप्राप्ती त्याच्या मनासारखी त्याला होत नाही. तर नक्की समजायचं की आमचं पुण्य पातळ झालेलं आहे, आमचा पापाचं प्राबल्य आहे आणि म्हणून आम्हाला अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. काही लोक असे असतात की ज्यामध्ये हात टाकतील
त्यामध्ये त्यांचं सोनं बनतं असं म्हटलं जातं. तर त्याचं पुण्य त्या ठिकाणी काम करत आहे. आणि ज्या समयात पुण्याचा क्षय होईल त्या समयात त्याचं नव्हतं पण होऊ शकतं, अशी ही परिस्थिती होते. आणि एखाद्याचा जर प्रबल उदय आला तर त्याला काहीही नसताना देखील तो राजा वगैरेही बनू शकतो. श्रीपाल राजाचं उदाहरण आम्हाला माहिती आहे. श्रीपाल राजा याला कुष्ठरोग झाला. पहिल्यांदा तर राजपुत्र त्याला काढून दिलं, सगळं काही झालं. नंतर त्याचं राज्य पण गेलं आणि त्याच्या एका साधर्मी लोकांनी त्याला समुद्रात डुबविण्याचा प्रयत्न पण केला. समुद्रात डुबवल्यानंतर समुद्रामधून तरून तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याला त्या ठिकाणी एक विशाल चैत्यालय दिसलेलं आहे. सहस्रकूट चैत्यालयाचं दर्शन त्यांना झालं आणि त्या मंदिरामध्ये त्या नगरामध्ये राजा मृत्युमुखी पडलेला होता आणि राजा कोण व्हावं याचं निवड करण्याचं कार्य सुरू होतं. हे कार्य सुरू होत असताना जुन्या काळी जी प्रथा होती, हत्तीच्या सोंडेमध्ये एखादी माळा द्यायची आणि ती माळा ज्याच्या गळ्यामध्ये तो हत्ती टाकेल त्याची राजा म्हणून निवड करायची, अशा प्रकारची प्रथा होती. आणि ती माळा पडली श्रीपाल राजाच्या गळ्यामध्ये. तो राजा बनला. म्हणजे काय होऊ शकतं पुण्याचा उदय आल्यानंतर आणि पापाचा उदय असताना जीवनात कशा प्रकारच्या घटना घडलेल्या होत्या. आजही ते मंदिर घोघा या ठिकाणी गुजरातमध्ये आहे. तिथे सहस्रकूट चैत्यालय, अगदी सगळ्यात प्राचीन असं चैत्यालय आजही तिथे आहे. हे ते समुद्रकाठावर असलेलं हे ते मंदिर आहे. तर अशा प्रकारे जीवनामध्ये पुण्याचा प्रबल उदय असेल तर जीवनामध्ये काहीही प्रयास न करता सुद्धा सर्व प्रकारची भौतिक सुख मिळू शकतात. भौतिक सुख तर ही तृणवत आहे, ही तर कधीही मिळू शकतात. आणि जर पापाचा उदय असेल तर मात्र एका क्षणामध्ये जितकं काही असेल तितकं नष्ट व्हायला पण वेळ लागत नाही. म्हणून काय सांगितलं तिसऱ्या ओळीत, इति आर्याः सुविचार्य. अशा प्रकारे आर्य व्यक्तींनी विचार करायला पाहिजे. जे आर्य याचा अर्थ बुद्धिमान, जे बुद्धिमान मनुष्य आहे त्यांनी हा विचार करायला पाहिजे की काय जीवनामध्ये करायला हवं आहे. आणि म्हणून कार्य अत्र मंद्योद्यमः, या वर्तमान काळामध्ये ते जास्त कोणत्याही गोष्टीच्या आहारी जात नाही. जे काही आहे ते प्राप्त जे आहे ते पर्याप्त आहे, मला जास्तीचं काहीही करायचं नाही. अशा प्रकारे इतर कार्यामध्ये ते मंद्योद्यमी बनतात. त्या ठिकाणी तीव्रतेने प्रयत्न करण्याच्या मागे लागत नाही आणि शीघ्र ताबडतोब आगामी भवार्थम एव, भावी भवासाठी म्हणजे परलोक माझा सुधारला पाहिजे किंवा परलोकात सुधारला पाहिजे, म्हणजे भौतिकतेच्या दृष्टीने नाही तर माझ्या जीवनामध्ये आजही मला मिळालं पाहिजे आणि परभवातही मला प्राप्त झालं पाहिजे, ह्या इच्छेपूर्वक सततम प्रीतीपूर्वक प्रसन्न रीतीने यतन्ते उद्यमम भवंती, प्रयत्न ते जीवनात करतात. म्हणून कार्यकुशल पुरुष योग्यायोग्य विचार करून वर्तमान भव संबंधी कार्यात मंद उद्यमी बनतात. तसही आम्हाला परिग्रह परिमाण नावाचं अनुव्रत सांगितलेलं आहे. आम्ही आमच्या परिग्रहांवर मर्यादा ठेवतो का? आम्ही आमची लिमिट जीवनात आखली आहे का? उद्यापासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. आम्ही दिग्व्रत घेऊ शकतो का? देशव्रत घेऊ शकतो का? आमचं परिग्रहाचं परिमाण करू शकतो का? हा विचार, परिग्रहाचं परिमाण आम्ही 2 महिन्यासाठी करू शकतो का? त्याच्यातही मर्यादा घ्या. आणि अशा प्रकारे कार्यामध्ये मंद उद्यमी म्हणजे भौतिकतेच्या कारणामध्ये मंद उद्यमी होऊन धर्म कार्यामध्ये आमची निरंतर प्रवृत्ती कशी असेल. आम्हाला 5 मिनिटाचा जर आमच्या जीवनात वेळ मिळाला तर त्या 5 मिनिटाचा उपयोग आम्ही एखादी छोटी अरहमची माळ जपण्यासाठी करू शकतो
किंवा एखाद्या श्लोकाला वारंवार 5 मिनिटामध्ये आमचं एक श्लोक 10 वेळा वाचून होतो, पाठांतर होतं, पण तो 5 मिनिटाचा वेळ आम्ही युटिलाइज करत नाही. ते 5 मिनिटं आम्ही इतरत्र गप्पा करण्यात किंवा आणखी काही करण्यामध्ये वाया घालवितो. हा आम्हाला अशा प्रकारे पुण्य संचय जीवनात करायचा आहे. आणि हे करत असताना निरंतर आमच्या अंतरंगामध्ये आज कोणत्याही विषयांमध्ये मी तीव्रतेने आसक्त होणार नाही. जे काही मला मिळणार आहे ते माझ्या दैवानी मला प्राप्त होणार आहे आणि त्याचा मी मंद उद्यमी बनून उपभोग घेईल. आसक्तीपूर्वक त्याचा भोग भोगणार नाही आणि माझा आगामी भव देखील असाच सुंदर व्हावा या दृष्टीने माझा चिरंतर प्रयत्न राहील. अशा प्रकारचा हा भाव पुण्योपार्जन करण्याची प्रेरणा आचार्यांनी या श्लोकात दिलेली आहे. आता पुढे प्रश्न जर असा कोणी विचारला, पुढे प्रश्न काय विचारला, पुढचा भाव कुणी बघितला, या भावामध्ये जर आम्हाला सुखाला कारणीभूत विषय जर मिळत आहे तर आम्ही पुढच्या भावाची आशा का करायची. जर पूर्व पुण्याच्या प्रसादाने आम्हाला आज जर हे प्राप्त झालेलं आहे तर आम्ही त्याचा उपयोग का करायचा नाही, ते भोग चांगल्या प्रकारे का भोगायचे नाही. सगळ्यांच्या मनात हा प्रश्न येतो. कुणी पाहिली भवितव्यता, कुणी पाहिला पुढचा भव. आज जे आम्हाला मिळालेलं आहे त्याचा आपण उपभोग घेऊन घ्या आणि पुढच्यासाठी काय, तर पुढच्यासाठी कोण पाहलं, कोण जाणार आहे भविष्य काळ. म्हणून अशा प्रकारचा हा भाव समोर आचार्यांचा जो शिष्य असेल प्रश्न विचारणारा, तोही याच जिज्ञासेपोटी बसलेला आहे की अशा प्रकारे त्यांनी आचार्यांना प्रतिप्रश्न केला की ननु ऐहिक सुख साधनेषु दैववशात प्राप्तेषु विषयेषु कस्मात मंद्योद्यमः. मी का बरं विषयांपासून मंद्योद्यमी होऊ. मी तर आता मला भोग मिळालेले आहे, या भोगांचा मी आज उपयोग करून घेणार आहे. असा जर त्याच्या मनात भाव असेल तर आचार्य त्याला ही उत्तर देतात आहे. 38 नंबरचा श्लोक. क्वस्वादो विषयेष्वशो कटुविष प्रखेश्वलं दुःखिना याने त्वेष्टुमिव त्वया शुचिकृतं येनाभिमानामृतम् आज्ञातं करणेर्मनः प्रणिधि पित्तज्वराविष्टवत् कष्टं रागरसे सुधिस्त्वमपि सन् व्यत्यासिता स्वादनः. आचार्य पहिल्यांदा तर सांगतात कस्वाद हा विषयेषु असौ, विषयांमध्ये कोणता स्वाद आहे. आचार्यांनी पहिल्यांदाही फोड केली की विषय कसे आहे, विष समान आहे. विषाचं कार्य काय आहे, तर विषाचं कार्य पहिल्यांदा घेताना दाह, जळजळ, नंतर तो प्राशन, विष प्राशन केल्यानंतर संताप, संताप झाल्यानंतर मूर्छा, बेहोशी आणि बेहोशीमध्ये कधी कधी मरण देखील. अशा प्रकारचं विषभक्षणाच्या माध्यमातून अशा प्रकारचे जीवनात परिणाम दिसतात. आचार्य सांगतात सेम परिणाम तुला विषय भोगत असताना देखील दिसतील. जोपर्यंत विषय प्राप्त होत नाही तोपर्यंत दाह आहे, कधी प्राप्त होईल कधी प्राप्त होईल ही आकुलता आहे. प्राप्त झाल्यानंतर ते भोगत असताना देखील ते राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे, म्हणून दाह संताप आहेच. नंतर मूर्छा देखील आहे. जर थोडा अतिरेक झाला, आम्हाला शुद्ध राहिली नाही तर मूर्छा पण आहे. आणि कधी कधी या भोगांमध्ये जर डुंबूनच गेलो तर मरण देखील होऊ शकतं. अनेक प्रकारचे काल प्राणी पक्षी पाहिले की एकेका इंद्रियाच्या अधीन होऊन त्यांनी मरणप्राय दुःख भोगलेलं आहे. आज असं म्हटलं जातं की जे आज काही मृत्यू होतात आहे, हे मृत्यू कमी अन्न मिळाल्यामुळे होत नाही, म्हणजे कुपोषणाचे मृत्यू कमी आहे.
अतिपोषणाने होणारे मृत्यू जास्त आहे. आज जर आम्ही प्रवृत्ती बघितली तर आज आम्हाला काय दिसतात शारीरिक समस्या आज आमच्या जास्त का? विचार करायचा आहे हा. आणि विचार केला तर आम्हाला हे दिसतं की अतिरिक्त प्रमाणात आणि विरुद्ध अन्नाचं ग्रहण हे त्याचं एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळे या सगळ्या अशा प्रकारच्या शारीरिक आमच्या दुखापती वाढलेल्या आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की हे विषय जे आहे या विषयांमध्ये स्वाद कोणता आहे? तर अशा कटू विषयाप्रमाणे कटू विषय आहे हे संताप उत्पन्न करणारे आहे. आणि याच्यामध्ये आनंद तो काय असणार आहे? क्वस्वादो विशेषसौ. कटू विष प्रख्यात म्हणजे हे प्रसिद्ध आहे. अलम म्हणून तू अलम दुःखीना, तू आता दुःखी होऊन आता काय करत यान अन्वेष्टुम, या विषयांना भोगण्यास आता तू पुरे कर. आणि तू या विषयांना भोगल्यामुळे किंवा विषय भोगासाठी तू दुःखी झाला आणि हे दुःख जीवनात निर्माण करून तू तुझा स्वाभिमान घालवला, तू तुझी महानता ती घालवली, तू तुझ्या आत्मगौरवाला देखील मुकलेला आहे. हे तुझ्या जवळ असलेले हे तीन तीन असे अमृत पेले होते. कोणता? स्वाभिमान, महानता, आत्मगौरव, हे तीन प्याले तुझ्या जवळ उपस्थित होते जे अमृताने भरलेले आहे. आणि या विषयांमध्ये तू हे अमृत लाथाडलं आणि त्या विषाला मात्र तू जवळ केलेला आहे. आचार्य म्हणतात की मला आता निश्चय झालेला आहे माझा आता एक प्रकारचा की तू बुद्धिमान जरी असला तरी तुला पित्त ज्वर झालेला आहे. तुला वस्तुतत्व ओळखता येत नाही. तुझ्या हिताचं काय आणि अहिताचं काय याची पारख तू करू शकत नाही. तू पित्तज्वराने पीडित झालेला आहे आणि तू मनाचा सेवक बनलेला आहे, मनाच्या आहारी गेलेला आहे. मनाला मागणं करावं आणि तू तृप्ती करावी अशा प्रकारचा त्या मनाचा तू आज्ञाकारी सेवक बनलेला आहे. त्यामुळे या इंद्रियांच्या विपरीत असलेल्या स्वादाला सुद्धा तू मधुर आहे असं समजून तू त्या ठिकाणी प्राशन करतो आहे. आणि आचार्यांना ही गोष्ट अत्यंत कष्टपूर्ण अशी वाटते आहे. म्हणून कटू विष समान या विषयाचा स्वाद आहे, पण ही अत्यंत कष्टपूर्ण गोष्ट आहे की तुला ते विषय मनोज्ञ आणि स्वादिष्ट वाटतात. तू त्याच्याकडे आकृष्ट होतो कारण त्यांची वरची जी काही आहे रॅपर, हे रॅपर अत्यंत सुंदर आहे. जसं एखादी वस्तू आम्ही प्रेझेंट देतो, प्रेझेंट देत असताना आतमध्ये काय आहे यापेक्षाही त्याला जे काही आम्ही कव्हर घातलेलं आहे, रॅपर लावलेला आहे, याच्यावर आज सगळं काही अवलंबून आहे. म्हणजे दिखावा किती आणि असलियत किती या दोन मध्ये जशी प्रकारची तुलना आहे त्याप्रमाणे हे विषय हे वरून अत्यंत आकर्षक आहे. अत्यंत सुंदर रॅपर मध्ये ते आमच्या समोर प्रस्तुत केल्या गेलेले आहे. आणि त्या रॅपरला भरून वच्च्या त्या अगदी मुलायम अशा त्याच्या रूपरंगाला आम्ही भुललेलो आहे. आणि आतमध्ये जी काही एक क्विनाईनची कटू गोळी आहे तिलाही ती स्वादिष्ट आहे असं समजून आम्ही भोगतो आहे. आणि अशा तऱ्हेने या विषयाच्या अभिलाषेने हा जीव दुःखी बनलेला आहे. आपलं गौरव रूपी अमृत देखील त्यांनी मलिन केलेली आहे आणि विषय अभिलाषा मनात असल्यामुळे तो महान देखील राहत नाही. आता पुढे सांगतात की विषयासक्तीमुळे तुझं चित्त कोणत्याही वस्तूपासून निवृत्त होत नाही. ज्या काही वस्तू शिल्लक आहे त्या का आहे तर तुझं भक्षण करण्याचं उपभोगाचं सामर्थ्य कमी आहे म्हणून. आणि या भावाने जर तू बघितलं तर तू सर्वभक्षी आहे हे सांगतात.
म्हणजे आचार्य आमची विषयासक्ती ओळखू नये. जगामधली यच्चयावत वस्तू माझ्याच साठी निर्माण झालेली आहे आणि मला तर याचा भोग घ्यायचाच आहे. जो काही नवनवीन शोध लागत आहे, आविष्कार होऊ लागलेले आहे आणि नवनवीन वस्तू ज्या आमच्या जीवनात दिसत आहे त्या आम्ही भोगल्याच पाहिजे, अशा प्रकारची एक विषयांविषयीची अनिवार्य ओढ आमच्या जीवनात आम्हाला पाहायला मिळते आहे. यावर आचार्य सांगतात की तुझ्या या विषयासक्तीमुळे तुझं चित्त कोणत्याही तऱ्हेने तू निवृत्त करत नाही. अणुव्रत घेण्याची आम्हाला आज भीती वाटते. आज आम्ही व्रत घेतला अणुव्रत आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळं निघालं ते भोगायची इच्छा झाली तर. आज आम्ही दिग्व्रत देशव्रत धारण केलं आणि पुढे आम्हाला तिकडे जाण्याचा प्रसंग आला तर. अनेक अशा प्रकारच्या भाव आमच्या अंतरंगात असते आणि मग आम्ही त्याला सफाई देतो. कोणती? की हे मी करत नाही, पण नियम पण घेत नाही. हे मी तर करतच नाही, हे तर माझं सुटलेलंच आहे. मग कोणी म्हटलं की नियम का नाही घेतला बा, पण नाही, नियम नाही घेत. अशा प्रकारचं आम्ही एक प्रकारची सफाई आम्ही त्या ठिकाणी देतो. आचार्य पण तेच सांगत आहे की विषयासक्तीमुळे तुझं चित्त कोणत्याही प्रकारच्या वस्तूपासून निवृत्त झालेलं नाही आणि या जगामध्ये ज्या काही वस्तू शिल्लक आहे असं दिसत आहे त्या का? कारण तुझं सामर्थ्य त्याला भोगण्यासाठी नाही, म्हणून त्या दिसत आहे. आणि म्हणून आचार्य सांगतात तू जोपर्यंत त्याग करत नाही तोपर्यंत तू सर्व भक्षी आहेस. तू सर्वांचा भोग घेणार आहे. जोपर्यंत तू लिमिट जीवनात ठेवत नाही तोपर्यंत तुला प्रत्येक वस्तूच्या माध्यमातून होणारा आश्रव आणि बंध सुरूच राहणार आहे. जेव्हा तू मर्यादा घेशील त्याच वेळेला या अनंत वस्तूंचा मुळे होणारा आश्रव बंध तुझ्या जीवनातून सुटणार आहे. श्लोक 39 नंबरचा. अनिवृत्ते जगत सर्वं मुखाद अवशिष्ट नैव तत्तस्या शक्तितो भोक्तुम वितनोर भानुसोमवत. अनिवृत्ते ही म्हणजे विषयांपासून निवृत्ती नसल्यामुळे सर्व जग काय भक्षण केल्यापासून वाचलेले आहे. तृष्णेच्या निवृत्तीने रहित अर्थात अधिक तृष्णेने युक्त होऊन तुझ्या मुखापासून म्हणजे खाण्यापासून जे काही वाचलं आहे ते तुझ्यात भोगण्याची अस्य शक्तितः भोगतुम न ते भोगण्याची शक्ती नसल्यामुळे वाचलं. उदाहरण त्यांनी दिलं की ज्याप्रमाणे राहू चंद्र आणि सूर्याला पूर्णपणे गिळंकृत करण्याची इच्छा ठेवतो. राहू एक काळ्या रंगाचा ग्रह आहे आणि ग्रहणाच्या वेळी हिंदू मान्यतेप्रमाणे किंवा आमच्याही मान्यतेप्रमाणे राहू चंद्रासमोर येतो आणि सूर्यासमोर येतो आणि सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण लागतो. पण राहू हा छोटा आहे त्या मानाने सूर्य आणि चंद्र हे मोठे आहे. त्यामुळे तो आपल्या मुखाने पूर्ण चंद्राला किंवा पूर्ण सूर्याला गिळंकृत करू शकत नाही, पूर्ण त्यावर आवरण टाकू शकत नाही, म्हणून ती त्याच्या शक्ती नाही. आणि म्हणून जे काही प्रकाशित होत आहे किंवा जे काही अवशिष्ट रूपाने आम्हाला दिसत आहे ते त्यामुळे दिसत आहे की याची शक्ती नाही म्हणून. अन्यथा हा तर पूर्ण राहू चंद्र आणि सूर्याला गिळंकृत करण्यासाठीच तत्पर होता, पण तो पूर्ण खाऊ शकत नाही, भक्षण करू शकत नाही, म्हणून त्याला ते पूर्ण झाकता आलेला नाही. तृष्णेच्या निवृत्तीने रहित अर्थात अधिक तृष्णेने युक्त होऊन तुझ्या मुखापासून म्हणजे खाण्यापासून जे काही वाचले ते तुझ्यात ते भोगण्याची शक्ती नसल्याने वाचले.
ज्याप्रमाणे राहू चंद्र आणि सूर्याला पूर्णपणे गिळंकृत करण्याची इच्छा ठेवतो, पण पूर्णपणे गिळंकृत करू शकत नाही, ते त्याच्यात ती शक्ती नाही. म्हणून त्याप्रमाणे प्रत्येक प्राण्याची तृष्णा इतकी अधिक आहे की तो समस्त जगत स्वाधीन करू इच्छितो. सर्व माया अंगीकार करण्याची जीवनात अभिलाषा ठेवतो. आणि म्हणून भावांनी, तुझ्या परिणामांनी तू कोणत्याही गोष्टीचा त्याग केला नाही, तू काहीही सोडलं नाही. हा जीव इतका विषयासक्त आणि तृष्णातुर आहे की सर्व जगताचं वैभव आणि 3 लोकाचे विषय प्राप्त होतात, तरीही त्याची तृष्णा मिटू शकत नाही. आणि यामुळे त्याला निरंतर अनंत पदार्थांच्या मुळे होणारा आश्रव आणि बंध होतो आहे. जर त्यांनी याच्यावर मर्यादा केली तर त्या मर्यादित वस्तूंच्या बाहेर, म्हणजे जी मर्यादा आम्ही केलेली आहे त्याच्या बाहेर ज्या अनगिनत वस्तू आहे त्यांनी होणारा आश्रव आणि बंध याला होऊ शकत नाही. दिग्व्रत, देशव्रत याच्यामध्येही आम्हाला हेच सांगितलंय की दिग्व्रतामध्ये जेव्हा आम्ही मर्यादा करतो की या कक्षेच्या बाहेर मी जाणार नाही, तर त्या कक्षेच्या बाहेर त्याची जी अनुव्रत आहे, वास्तविकता दिग्व्रत हा अनुव्रताचा भाव आहे, पण दिग्व्रत देखील महाव्रता प्रमाणे शोभतं त्या ठिकाणी. कारण त्या ठिकाणी तो त्रसकायिक जीवाचा आणि स्थावरकायिक जीवाच्या दोन्ही प्रकारच्या हिंसेचा त्यांनी तिथे त्याग समजल्या जातो. कारण तिथे तो पाऊलच ठेवणार नाही. तर तिथली जी त्रसराशी आणि स्थावर राशी आहे यांच्या हिंसेचा तो भागी बनत नाही. जगामध्ये आम्ही जर यांच्या जाती पाहिल्या तर प्रत्येकाच्या लाख म्हणजे 7 लाख अशा प्रकारच्या जाती आहे. आणि या सगळ्यांमध्ये आम्हाला तर तेवढ्या प्रकारची माहिती पण नाही, पण आम्ही नियमांमध्ये बंदिस्त होत नाही. आणि म्हणून या सर्व प्रकारांनी आम्हाला आश्रव आणि बंध होतो आहे. जेव्हा आश्रवाची कारणं आपण 24 ठाणामध्ये पाहिलेली होती. कोणती पाहिलेली होती आश्रवाची कारणं? पहिलं कारण होतं मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय आणि योग. तर ज्याच्यामध्ये अविरतीमध्ये आम्ही काय बघितलं होतं की जोपर्यंत आम्ही एकही व्रत, छोटस व्रत म्हणजे कोणत्या त्रसकायिक जीवाच्या म्हणजे हिंसेचा त्याग, एवढं व्रतही जोपर्यंत आम्ही जीवनात घेत नाही तोपर्यंत आम्हाला 12ही प्रकारच्या अविरती आहे. संज्ञी पंचेंद्रिय जीवाला अविरती जास्त आहे, एकेंद्रिय जीवाला अविरती 7च आहे, आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवाला 12ही प्रकारच्या अविरती आहे. पण याच्यामध्ये जर आम्ही मर्यादा घेतली तर आम्ही त्रसकायिक जीवाच्या हिंसेपासून देखील बचाव करू शकतो. आणि दिग्व्रतामध्ये आणि देशव्रतामध्ये आमची ही जी व्रत आहे अनुव्रत ही महाव्रताप्रमाणे होऊन जातात. तर अशा तऱ्हेचा भाव आम्हाला याच्यामधून ठेवून अनुव्रत आणि महाव्रत घेण्याची प्रेरणा या श्लोकाच्या माध्यमातून आचार्यांनी दिलेली आहे. इथे थांबू आपण. जिनवाणी केत्या ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वच्छायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.